शिर्डीमध्ये एजंटने परदेशी पाहुण्यांना चुना लावलाय। साई दर्शनासाठी आलेल्या युनायटेड किंगडम येथील भाविकांची आर्थिक फसवणूक झाली आहे। साई मंदिरात चढवण्यासाठी 500 रुपयांचे पूजा साहित्य 4000 रुपयांना विकल्याचा प्रकार घडलाय। फसवणूक झाल्याचं लक्षात येताच बलदेव यांनी पोलिसात तक्रार दाखल केली। या प्रकरणी पोलिसांनी 2 एजंट्सना ताब्यात घेतलंय। लाडक्या बहिणीनंतर आता लाडक्या भावांची देखील पडताळणी होणार आहे। या योजनेसाठी अर्ज केलेल्या 4.5 लाख युवकांचं प्रशिक्षण फेब्रुवारी अखेर संपणार आहे। यानंतरच्या टप्प्यात प्रशिक्षणासाठी अर्ज करणाऱ्या प्रत्येकासह आस्थापना आणि उद्योगांचीही पडताळणी होणार आहे। सोमनाथच्या खंडित शिवलिंगाचे अवशेष पहिल्यांदाच समोर आलेत। हजारो वर्षांआधी मोहम्मद गजनीने सोमनाथ मंदिरावर आक्रमण करत शिवलिंग तोडण्याचा प्रयत्न केला होता। हे शिवलिंग जमिनीपासून 2 ते 3 फुटांवर हवेत लटकत होतं असा दावा करण्यात येत होता। मात्र आता या शिवलिंगाचे अवशेष समोर आलेत। कोल्हापूरमध्ये जणू फुटबॉलचा महाकुंभ मेळा भरल्याचं दिसून आलंय। शाहू स्टेडियम फुटबॉल वर्ल्ड कप सारखंच हाऊसफुल झाल्याचं पाहायला मिळालंय। केएस सीनियर लीग मध्ये तालीम मंडळ विरुद्ध शिवाजी तरुण मंडळ यांच्यात मॅच रंगली आहे। मात्र ही मॅच पाहण्यासाठी कोल्हापूरकर फुटबॉल चाहत्यांनी छत्रपती शाहू स्टेडियमवर तोबा गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। नागपुरात जीबीएसची रुग्णसंख्या 10 वर पोहोचली आहे। यापैकी 2घांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते। या व्यतिरिक्त 7 वर्षीय मुलीला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलंय। दरम्यान घाबरण्याचं कारण नसल्याचं रुग्णालय प्रशासनानं म्हटलंय। कोल्हापूर शहरात जीबी सिंड्रोमचा आणखी एक बळी गेलाय। जिल्ह्यात आतापर्यंत या आजाराने 3घांचा मृत्यू झालाय। या प्रकरणी आरोग्य प्रशासन युद्ध पातळीवर प्रयत्न करत असल्यानं घाबरण्याचं कारण नसल्याचं डॉक्टरांनी म्हटलंय। यूपीआय पेमेंट्सच्या नियमांमध्ये बदल झालेत। एखाद्या व्यक्तीचा यूपीआय व्यवहार अयशस्वी झाल्यास त्याचं पेमेंट बँक खात्यात परत येणार। त्याचप्रमाणे चार्जबॅकची सर्व प्रक्रिया आता ऑटोमॅटिक होणार आहे। त्यामुळे ग्राहकांना जलद परतावा मिळण्यास मदत होईल। त्याचप्रमाणे बँकांसाठी ही प्रक्रिया सुलभ होणार आहे। पुण्यातील शेवाळेवाडी आणि महादेव नगर परिसरामध्ये डासांच्या प्रादुर्भावामुळे नागरिक हैराण झालेत। कॅनॉलमध्ये सोडण्यात आलेल्या सांडपाण्यामुळे या भागात डासांचं साम्राज्य पसरलंय। यामुळे या भागामध्ये डेंग्यू, मलेरिया त्याचप्रमाणे जीबीएसच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे। बातमी उल्हासनगरमधील महानगरपालिका शाळांची अचानक झाडाझडती घेण्यात आली आहे। उल्हासनगर महानगरपालिकेच्या आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी शाळांची पाहणी केली आहे। यावेळी काही विद्यार्थ्यांना वाचताही आलेलं नाहीये। त्यामुळे त्यांच्या शिक्षिकेला आयुक्तांनी थेट नोटीस बजावत सुधारणा न झाल्यास कठोर कारवाईचा इशारा दिला। आमदार संजय गायकवाड यांनी वाघ्या मुरळीच्या गाण्यावर ठेका धरलाय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती कार्यक्रमानिमित्त बुलढाणा जिल्ह्यामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी गायकवाड यांनी हा डान्स केला। धाराशिवमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा समितीकडून गरजू विधवा महिलांना मदतीचा हात देण्यात आलाय। शिवजयंती समितीकडून 51 महिलांना शेळ्यांचं वाटप करण्यात आलंय। ठाकरे गटाचे खासदार ओमराजे नाईक निंबाळकर आणि शिवव्याख्याते निलेश चव्हाण यांच्या हस्ते हे वाटप करण्यात आले। दुबईमध्ये मोठ्या उत्साहात शिवजयंती सुरू झालेली आहे। रक्षक प्रतिष्ठान आणि प्रथा यूएई यांच्या वतीने शिवसृष्टी 2025चं आयोजन करण्यात आलंय। या शिवजयंतीच्या कार्यक्रमाला दुबई स्थित अनेक मराठी नागरिकांनी गर्दी केली होती।
शिवजयंतीनिमित्त नाशिकमध्ये यंदा रायगडवरील कर्तव्य आणि निष्ठेची पायरी साकारण्यात आली आहे। किल्ले रायगडाचं बांधकाम करणाऱ्या हिरोजी इंदुलकर यांनी रायगडाचं बांधकाम पूर्ण झाल्यानंतर जगदीश्वराच्या मंदिराच्या पायरीवर आपलं नाव कोरण्याची विनंती केली होती। याच निष्ठेच्या पायरीची प्रतिकृती आता नाशिकमध्ये साकारण्यात आली आहे। महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेशातील अनेक भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या तुळजापूर तालुक्यातील चिवरी या ठिकाणी महालक्ष्मी यात्रेस 18 फेब्रुवारीपासून प्रारंभ होणार आहे। सोमवार मंगळवारच्या मध्यरात्री महाभिषेक अलंकार पूजा करून महाआरती होते। त्यानंतर आंबट गोड भातासह पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो। तिरुपती देवस्थान या ठिकाणी आंतरराष्ट्रीय मंदिर अधिवेशनाला मंगळवारपासून सुरुवात होणार आहे। जगभरातील मंदिर यात सहभागी होत असून अधिवेशनाच्या पूर्वतयारीला सुरुवात झाली आहे। होम हवन त्याचप्रमाणे भगवान विष्णूंच्या पूजेला सुरुवात झाली। दिल्लीत आज पहाटेच्या सुमारास भूकंपाचे जोरदार धक्के जाणवलेत। भूकंपाचे धक्के जाणवताच लोक घाबरून घराबाहेर पडलेत। भूकंपाची तीव्रता ही 4.0 रिश्टर स्केल इतकी मोजली गेली आहे। त्याचे केंद्र दिल्लीच्या आसपास जमिनीपासून 5 किलोमीटर खोलीमध्ये असल्याचं सांगितलं जात आहे।